एकनाथ शिंदे रवींद्र चव्हाण डोंबिवलीत एकाच कार्यक्रमात फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीमधील विकास कामांच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमात दोघे एकत्र। ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला। शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली। मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। विरोधी पक्ष नेतेपद जाहीर करा तर उपमुख्यमंत्रीपद संविधानिक नाही, ते तातडीने बरखास्त करा। उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल। पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं। तपोवनातील वृक्षतोडीवरून अमय खोपकरांचा सरकारला टोला। ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती। दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे मोदी एकत्र। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने। गोंधळानंतर मंत्री लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र केलं लोकार्पण। चुनाभट्टी परिसरात आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत। सायांच्या पुढे रिक्षा सोडल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली। आणि विशाखापट्टणम वनडेत भारताचा दक्षिण आफ्रिकेवरती शानदार विजय। यशस्वी जयस्वालची शतकी खेळी, रोहित विराटची अर्धशतकं। भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका 2-1 अशी जिंकली। एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण डोंबिवलीमध्ये एकाच कार्यक्रमात एकत्र दिसले। फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीमधील विकास कामांचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला या दोघांनी हजेरी लावली। शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढल्याचं वक्तव्य मंत्री शंभूराज देसाईंनी केलं। मंगलप्रभात लोढा यांच्या वक्तव्यावरून त्यांनी ही प्रतिक्रिया दिली। विरोधी पक्षनेतेपद जाहीर करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी सरकारकडे केली, तर उपमुख्यमंत्रीपद संवैधानिक नाही, ते तातडीने बरखास्त करा असं वक्तव्य सुद्धा ठाकरेंनी केलं। पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीतच लढणार आहे। पुणे मनपामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नसल्याची माहिती आहे। शरद पवारांनी प्रशांत जगताप यांना हा शब्द दिल्याचं त्यांनी सांगितलंय। मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले। गोंधळानंतर मंत्री लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र लोकार्पण केलं। सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे। पहिल्याच दिवशी हजारो कोटींच्या पुरवणी मागण्या सादर होणार आहेत। अधिवेशनामध्ये एकूण 11 विधेयकं, 6 अध्यादेश तर 5 नवीन विधेयकं पटलावर ठेवली जाणार आहेत। फक्त 7 दिवसांचं अधिवेशन असल्यानं पहिल्यांदा शनिवार रविवारी सुद्धा कामकाज होईल। राज्यातील महापालिकांच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अकोल्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांबाबत चर्चा झाली। ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती पाहायला मिळाली। दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यामध्ये राज ठाकरे आणि मोदी हे एकत्र दिसले। पार्थ पवारांप्रमाणे झाडांनाही माफ करण्याची मागणी अमय खोपकर यांनी केली। तपोवनातील वृक्षतोडीवरून त्यांनी सरकारला टोला लगावला। नाशिकच्या तपोवन परिसरामध्ये 15,000 झाडं लावली जाणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली। आंध्र प्रदेशमधील राजमुद्री या जगप्रसिद्ध नर्सरीमधून ही झाडं CSR फंडच्या माध्यमातून आणली जाणार आहेत। वृक्षतोडीचा बाद कमी करण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे। महाकुंभ मेळावा 12 वर्षांनी होतो, त्यामध्ये थोडीशी वृक्षतोड होत असल्याचं नरहरी झिरवळ म्हणाले, तर हौसेसाठी वृक्षतोड होत नाही असंही ते म्हणाले। तपोवनातील प्रस्तावित वृक्षतोडीला मनसेकडून विरोध केला जातोय। मनसेच्या चित्रपट सेनेचे अमय खोपकर यांनी तपोवनातल्या वृक्षतोडीचा विरोध केला।
तपोवनात मनसेच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. नाशिकच्या तपोवनमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांची अतिरिक्त पथकं तपोवनमध्ये दाखल झाली. शिवसेनेच्या आंदोलनामुळे बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. नाशिकच्या तपोवनमध्ये साधुग्राम तयार केलं जाणार आहे, त्यामुळे परिसरात साफसफाई करण्यास सुरुवात झाली. नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर राडारोडा उचलण्यास सुरुवात झाली आहे. तक्रारीनंतर महापालिकेला जाग आली. यवतमाळ नगर परिषदेसाठी 20 डिसेंबरला मतदान होणार आहे. यासाठी निवडणूक आयोगानं सुधारित कार्यक्रम जाहीर केलाय. उमेदवारांना 18 डिसेंबरच्या रात्री 10 वाजेपर्यंत प्रचार करता येणार आहे. जळगावच्या एरंडोल नगर परिषद निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबरला लागणार आहे. यावेळी अपक्ष उमेदवारांनी ईव्हीएम छेडछाडीची भीती व्यक्त केली आहे. दरम्यान त्यांच्याकडून स्ट्रॉंगरूम बाहेर पहारा दिला जातोय. पोलीस ईव्हीएम मशीन घेऊन जात असल्याची अफवा पसरल्यानं खुलताबादमध्ये खळबळ माजली. यानंतर उमेदवारांसह नागरिकांनी नगर परिषद कार्यालय आणि पोलीस ठाण्याकडे धाव घेतली. त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं. कराड नगरपालिकेतील नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र सिंग यादव यांनी निकालाआधीच लोकनियुक्त नगराध्यक्ष अशी नेमप्लेट तयार करून घेतल्यानं चर्चा रंगू लागली आहे. राजेंद्र सिंग यादव यांनी नगराध्यक्षपदावर दावा केलाय. शिवसेनेच्या वतीनं अकोला जिल्हा संपर्क प्रमुख पदाची जबाबदारी अभिजित अडसूळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. नवनियुक्त संपर्क प्रमुखांच्या स्वागतासाठी शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनर लावण्यात आले. मात्र या बॅनरवरून पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीकिशन बजोरिया यांचा फोटो गायब आहे. त्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. उमरगा लोहारामध्ये शिवसेना युबीटी पक्षाचे आमदार प्रवीण स्वामी यांनी गढूळ पाण्यामध्ये बसून आंदोलन केलं. सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती होत नसल्यानं धाराशिवमध्ये हे आंदोलन त्यांनी केलं. एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण डोंबिवलीमध्ये एकाच कार्यक्रमात. फोडाफोडीच्या राजकारणानंतर डोंबिवलीमधील विकास कामांचं उद्घाटनाच्या कार्यक्रमाला दोघे एकत्र. ला आदरणीय शिंदे साहेबांनी जी भूमिका घेतली त्या भूमिकेमुळे भाजप सत्तेमध्ये आलं. भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला. शिंदेंमुळे भाजप सत्तेत आली आणि भाजपची ताकद वाढली. मंगलप्रभात लोढांच्या वक्तव्यावरून शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया. विरोधी पक्षनेतेपद जाहीर करा, नाहीतर उपमुख्यमंत्री पद हे संवैधानिक नाही, तेही तातडीनं बरखास्त करा. उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल. पार्थ पवारांना माफ केलं तसं आमच्या तपोवनातल्या झाडांना माफ करावं. तपोवनातील वृक्षतोडीवरून अमेय खोपकरांचा सरकारला टोला. ठाकरे कुटुंबाच्या लग्न सोहळ्यामध्ये पंतप्रधान मोदींची उपस्थिती. दिल्लीतील अमित ठाकरेंच्या मेहुण्याच्या विवाह सोहळ्यात राज ठाकरे आणि मोदी एकत्र दिसले. मालाडमध्ये आरोग्य प्रशिक्षण केंद्राच्या लोकार्पणाआधी काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने. गोंधळानंतर मंत्री लोढा आणि आमदार असलम शेख यांनी एकत्र केलं लोकार्पण. आणि चुनाभट्टी परिसरात आंबेडकरी अनुयायांच्या आंदोलनानंतर वाहतूक सुरळीत. सायांच्या पुढे रिक्षा सोडल्यानंतर वाहतूक कोंडी फुटली.